मोहर्ली गावचे मूळ रहिवासी असून आम्हाला रोजगार पाहिजे आहे, ताडोबामध्ये रोजगार पाहिजे आहे आणि आमची जिप्सी घेण्याची इच्छा आहे। तर आम्हाला रोजगाराची हमी कोणीच देत नाही आहे, म्हणजे मुभा देत नाही आहे ना। फॉरेस्टवाल्यांकडे गेलं तर ते सरपंचाचं नाव सांगतात, म्हणजे ग्रामपंचायतकडनं आणा म्हणून सहमती, आणि EDC वाल्यांकडनं आणा म्हणतात। EDC वाले म्हणतात की आमच्याकडे अधिकार नाही, आणि ग्रामपंचायतवाले म्हणतात की फॉरेस्टवाल्यांना विचारा आणि EDCला विचारा असं म्हणतात। तर मग आम्ही दाद कुणाला मागायची? आणि फॉरेस्टवाल्यांनीच धंदा करायचा का? फॉरेस्टवाल्यांनीच कमाई करायची का? मग हे म्हणतात की आम्ही जेव्हा फॉरेस्टवाले आहोत आम्ही रोजगार देतो, पहिले प्राधान्य ग्रामस्थांना देतो। तर मग आम्ही ग्रामस्थ मागत आहोत, आम्हाला रोजगार का नाही देत आहे? आणि हे स्वतःच्या त्या क्रुझर लावतात आणि क्रुझरमध्ये एकूण 9 सीटा जातात, जेव्हा की जिप्सीमध्ये 6 सीटा जातात। तर यांच्या 4 की 5 ज्या क्रुझर आहेत तिथं 6-7 जिप्स्या लागू शकतात। तर मग ते ग्रामस्थांना द्यावं त्याची मुभा आणि जिप्सी लावण्याकरता त्यांना सहमती द्यावा, जेव्हा की आम्ही घेण्यास इच्छुक आहोत। आणि बाहेरगावचे जे आहेत 11 की 12 गाड्या काहीतरी बाहेरगावच्या आहे, त्यांना पण त्यांच्या जिप्स्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून आम्हाला ग्रामस्थांना प्राधान्य देण्यात यावं।